बरी आहे ना तब्येत? छान. तर कुणीही द्या, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? नाही नाही, मुळामध्ये हे बोलण्यापुरतं झालं. म्हणजे एकदा मत दिल्यानंतर 5 वर्ष आम्ही खिसगंटीत नसतो का? कारण मला असं वाटतं की, आणि एक गैरसमज टाळा, कुठल्याही पद्धतीनं कोणाला काहीतरी अडचणीत पकडणं किंवा टाळ्या मिळवणं त्याच्यासाठी नाही. एक जनसामान्य म्हणून मनामध्ये आलेले प्रश्न आहेत ते की एक कुठेतरी मॅन्डेट आहे तुम्हाला दिलेलं, आम्ही एक मत आहे, माझ्या मनामध्ये असतं काहीतरी एक मतदार म्हणून तुम्ही या गोष्टी कराव्यात. तुम्हाला दोघांना दिलं, उद्धवना तुम्हाला दिलं, शरदरावांना आणि तुम्हाला दिलं, कोणालाही. तर ते तुम्ही जर केलं नाही तर आम्ही काय करायचं तेवढं सांगा. 5 वर्षानंतर आम्ही करायचं ते करूच, पण त्याच्या आधी आम्ही काय करायचं? नानाने भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे. आम्ही जे 3 महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे, जो 2019ला व्हायला पाहिजे होता. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचंच म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं दोन्ही पक्षांना, आणि भाजपचे 100च्या पेक्षा जास्त आले, आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं, तुम्हालाही वाटलं असेल की मॅन्डेट प्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. पण ते आम्ही केलं 3 महिन्यापूर्वी. रागावू नका, 2.5 वर्ष का लागली त्याला? 2.5 वर्षामध्ये त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना. मध्ये कोविड होता. होय, ते निश्चितच होतं. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो, यांना कोविड असताना असं का करतायत, आम्ही त्याला थोडं सांगत होतो, वेळ म्हणजे समजावून चर्चा चालल्या होत्या, प्रयत्न सुरू होता, पण आम्हाला यश आलं नाही. म्हणून आम्ही मग ते तुमच्या मतांचा आदर 3 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि नाना, कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्हवर तर बनवता येत नाही, त्यामुळे जसा कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं. काय असतं फडणवीस साहेब, एक बार्टर सिस्टीम होती आपल्याकडे, 12 बलुतेदार होते ज्यावेळी, की आम्ही तुम्हाला हे देऊ, मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या. मतदार म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही मत देऊ. लग्नपत्रिका छापल्यानंतर कोणतरी दुसरीच लग्नाला मुलगी उभी, नवरा मुलगा दुसरा, आणि मग आम्ही आमचा आहेर वाया जातो. आम्ही आहेर द्यायचा कोणाला, आम्ही कोणाला तरी दिलेला, आणि तो कुठल्या तरी कोणाच्या तरी घरामध्ये जातो, त्याचं वाईट वाटतं. त्यामुळे काय आहे, ही बार्टर सिस्टीम खरंच छान होती की आमच्याकडे एक अर्धकुशल कारागीर, मी त्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य दिलं तर आमच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायचा वर्षभर. पण ती जी पद्धत होती, तर आता ती जी पद्धत आहे आम्ही मतदार म्हणून आम्ही करत असताना, आणि हे अतिशय मनापासून आतून वाटतं ते सगळं म्हणतो. आणि खरं सांगतो एकनाथराव, गंमत अशी झालेली आहे, राष्ट्रवादी वेगळा पक्ष, काँग्रेस वेगळा पक्ष, मनसे वेगळा पक्ष, समाजवादी वेगळा, बीजेपी वेगळा, सगळे वेगवेगळे पक्ष. त्यावेळी आम्हाला कधी काही वाटलं नाही. शिवसेना वेगळा. शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत. माझे वडील किंवा माझी भावंड किंवा माझी मुलं याच्यामध्ये 2 गट पडलेत. तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत. हे तुमच्यापुरतं मर्यादित नाही राहिलेलं, ते हे इतकं असं वाढत गेलंय. त्याचं काय करायचं आम्ही? ती भांडणं तुमच्यातली कदाचित उद्या मिटतील,
आमच्या भांडणाचं आम्ही काय करणार? तुम्हाला खरंच नाही, हा अगदी तळागाळामध्ये गावागावामध्ये छोट्या ह्याच्यामध्ये ही भांडणं सुरू झालेली आहेत, तुमच्याही लक्षात येत असेल ते. आणि ती जी भांडणं आहेत ती आम्ही थांबवायची कशी? उद्या तुम्ही अजून कुठे कुठल्याही पद्धतीनं मग त्याला तुम्ही राजकारण हे नाव देणार की आम्ही हे राजकारणामध्ये ही अशी कुटील नीती अमुक. आणि मला फडणवीस तुमच्याबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका आणि भाषणाला उभं राहायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो. पुन्हा नानाचा फोन यायचा, पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललंय. नाही, त्यामुळे खूप याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. ते ज्यावेळी बोलायला लागतात, म्हणजे मी त्या सिनेमात सुद्धा म्हटलेलं आहे की गाण्यामध्ये लता दिदी आणि बोलण्यामध्ये अजित दादा, हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही खरंच ते पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. बरं, गंमत अशी आहे, तुम्हाला आता माहिती आहे, तुम्ही विदर्भातले आहात. 9 महिन्यामध्ये 1092 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण किती सहजपणे असे बसतो, आपण सहजपणे ती बातमी वाचतो आणि पुढचं पान उलटतो. 9 महिन्यामध्ये 1092. बरं, कालचं, त्याच्या आधीचं सरकार, प्रत्येकाने एकमेकांकडे बोटं दाखवायची. मला असं वाटतं ह्याच्याबद्दल अतिशय जाणीवपूर्वक कुठली तरी गोष्ट व्हायला पाहिजे. मुळात आपला शेतीप्रधान देश, त्याला औद्योगिक क्रांती म्हणून तुम्ही नंतर काही ज्या बदलल्या. बरं, आपल्या इथे MIDC सुद्धा होतात त्या अतिशय सुपीक जागेवर. त्या जिथे रेताड जागा आहेत तिथे करा की, तिथं होईल की, म्हणजे त्या जागेचाही उपयोग होईल, तिथलं इन्फ्रा. तर बघा, आता आपण बघितलं नाना पाटेकर यांनी जे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या ही खूप वाढलेली आहे. 1000च्या वर शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे, परंतु अजूनही कर्जमाफीची तारीख ही ठरली नाही. तर बघा नाना पाटेकर काय म्हणतात, आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा. शेतकरी संमेलनात नाना पाटेकर यांनी व्यक्त केला संताप. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे नाशिकमध्ये उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केलेला आहे. तर शेतकरी साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळेस प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तर यामध्ये नाना पाटेकर म्हणाले की आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर, तुम्ही काय चालले आहे असं म्हणत सध्या त्या राजकीय घडामोडीवरही पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केलेली आहे. तर बघा पुढे काय म्हणाल ते, कुठला आदर्श ठेवता तुम्ही आमच्या पिढीसमोर, म्हणजे यांना कधी कळणार की मृत्यू येणार, किती तो संचय करायचा, अमर असल्यासारखे काय वागतात, कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर, तुम्ही काय चालले आहे असे म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे जे आपलं सरकार आहे, जे कर्जमाफीबद्दल अजूनही कुठली तारीख ठरवत नाही आहे, त्याबद्दल ते बोलत असतात. तर बघा, मला शेतकऱ्यांचा जन्म नको असं शेतकरी कधीच म्हणणार नाही. कशाच्या आशेवर जगायचे, रोज अन्न देणारा जो आहे त्यावर तुम्हाला 50 नाही तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची. अडवणूक नाही, काही झाले तरी शेतकरी कधीच अडवणूक करणार नाही. आत्महत्या केली तरी परत जन्मून मी शेतकरीच होणार, अशी जात ती आहे. मला शेतकऱ्यांचा जन्म नको असे शेतकरी कधीच म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळत नाही का.
आणि हे कधी संपणार? वर्षानुवर्ष हेच चालत आले आहे. कसले स्वातंत्र्य? एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीत चाललो आहे. शेतकऱ्यांची गुलामी संपायला तयार नाही. या गुलामगिरीच्या विरोधात लिहा, असेही त्यांनी म्हटलेले आहे. तर बघा, शेतकऱ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही झाली नाही आहे. तर याबद्दल नाना पाटेकर यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्याचा उत्तर मागितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही काही करा, परंतु कर्जमाफी करायला पाहिजे. अशा पद्धतीची माहिती आपण आपल्या विदर्भ YT चॅनलवर देत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.